नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहोत जागरण गोंधळ पाहण्यासाठी महाजनवाडी या ठिकाणी. चला तर पाहू जागरण गोंधळात. मला जास्त काय मारलंस? अरे वळवळ असते का पुढं? रागा रागा तुला माहिती का काय करेल? काय करशील? एवढा पाला खाऊन घेईल. झाड आहे ते फुलाचं. एवढा खाऊन घेईल. दादा, सुगंधी फुलाचं झाड आहे ते बाबा. त्याने नाही भारी सुगंध येतो, हिरवा वास येतो. त्याचं का? दादा, नेमाप्रमाणे गंध झाला गण्याच्या पाठीमाग गवळण असती. काय झालं? गणाच्या पाठीमागे गवळण असती दादा. आणि गवळण जर गायची म्हणलं तर त्याला पोळी भात कुरोडी भजी लागते. आता गुळवणी म्हणला की अरे गवळण जर गायची म्हणलं मलाच कळा नाही. अरे दादा तुला मी वारू तुम्हाला काय ऐकू आलं? वारू कुठे वारू काय का गुळवणी असं का? बोलतच नाही. दादा, गंध झालं की गवळण गावा लागती. आणि गवळण जर गायची म्हणलं तेव्हा हाग्यामध्ये मुरली लागती. वाग्यामध्ये पोचली ती काय? हे दादा, मूर्खा वाग्याची मुरळी म्हणलोय बिट्या. वांड्यात मोठं सगळं वांगे किडकी करतो. आता कुठं वांग्याची भाजी होती तेव्हा? हा. आता हे हा. नाही तर पनीर. असं का? ऐक दादा, बाई पाहिजे बाई आहे का तुमच्याकडे? दादा, हा आमच्या काही रांडका कार्यक्रम नाही बाबा. हा. दादा, कार्यक्रम रंड का नसावा, आयोग कार्यक्रम असावा. दादा, आमचा कुकाचा कार्यक्रम आहे. कुकाचा आहे का? अरे बाई, एक फ्लोरचा दोन बाई येतात. दोन दोन आहेत का? त्यांच्या का तुला राहणार खुरपायला? आणलं घर मालकाला द्यायला हे खुरपायला. खुरपायला का इथे खुरपायला लावतो का? हा. इतक्या लांबून बोलून कशाला येत नाही? हा, बरोबर. दादा, हा. गंध झाली की गवळण गावा लागती. कम झालं की गवळण गायला लागते दादा. गवळण दादा, गवळणच्या आधी मला त्या गुरुला बोलून घेऊया आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. पायाचं असं बाई लई चौकट झालं यावं. काय सांगू बाबा, आता साफ हातात घेतोय. काय झालं? अरे काय त्या पायाचं सांगा बाबा. तो कसं काय तुला सांगत होतो अरे मी? काटाडत हा, काय? कातडत काटाडत बराबर आहे. काय त्या बाईची चव बिट्या. काय झालं? एक साबण झाली की दुसरी साबण ठसर ठुकूक. आता काहीतरी ते मलम निघलाय नाकातल्या शेंबडासारखा. ते वास काय म्हणतात ते निघला ना, फेस वास. फेसवास. ते बाटली घेते का? हा. लागत बाबा. आणि हितका बी पाणी होता की मोरीत फेस मारणार. अरे बाबा, आखी मोरी प्या. हा. तुला काय ते गंध बाई. दादा, आधी बाबा म्हणले गुरुला बोलून घेऊया तुला बोलायचं आणि नंतर कार्यक्रम करूया. बरोबर आहे. गुरु शिव ज्ञान नाही बा. गुरु विना ज्ञान, अर्थ विना पोटी, माये विना पाहना जड असे बाबा. बरोबर आहे दादा. म्हणून जीवनामध्ये वा गुरु पाहिजे. गुरु शिव. कोण गुरु तुझा? अरे दादा, हा. अरे ही गाडी लावली की हातातली लगेच कडाकणी घेणार. कडक नाही घरात. ही लगेच बॅग मी घेणार. काळा इकडे मी घेते. हा. दादा गुरु कोण? लगेच बॅग मी घेणार. हा. सगळं दिलं. हा. त्याला पाणी टाकले आंघोळीला. असं का? लगेच मी आंघोळीला जाणार. हा. आंघोळ करून आलो. हा. हा घरात चहा. म्हणजे तुझा गुरु कोण आहे नेमका? दादा. दादा, हा. मला सांगायचं होतं बाई आली. बाई आजी असं का म्हणतो? मी तसंच म्हणलो. मी तसंच म्हणलो ना. हा हा. लग्नाला बाई आली. बरोबर. म्हणजे बघ ते माझं माकाड. मालक म्हण. मालक म्हण ना. मालकच म्हणलं ना मग. बाई आली पण बाईचा ताल झाला पाहिजे तर तुमच्या बाईला. हा. बाई आली आज. बाई आल्या. पहिला देव कसं घालायचं? मागाचं मठान नाही. हा. आईचं जेवण म्हणजे काय? काय? आईचं जेवण असतं कलाकारीचं जेवण. कलाकारीचं जेवण असतं म्हणजे. तुम्ही आम्ही बनवलेलं जेवण. बरोबर आहे. पहिला जीव घालू. घालूया. बाई तृप्त करू. हा. बाई कुकडीच्या मंडपाखाली नाचायलो. बरोबर आहे. बाई असं नाचायचं. म्हणा नाचायचं का? बाई नाचायचं म्हणलो मी. तू काय कांदा आहे का नाचायला? नाही. बाई नाचायचं. नाचायचं म्हणा बाबा. तसं कच्चून खाल्लंय. हा. कच्चून नाचायचं. हे गेला. मूर्खा. हा. म्हणून बाईचा ताल. हे.
करंट्या. असं कसं झालं बाई? नुसतं असंच करायला लागली ही. अरे तिचा गेअर बॉक्स बिघडला, तिला रिवर्सच पडा ना. ती एका जागेवर असं करायला लागली. गेअर बॉक्स बिघडली, ती काय म्हणते सर्व्हिसिंग करून आला बाबा. ती गाडी नाही होय, साडी. दादा बाई आता जसं नाचलात त्याच्यातून थोडं जरा पाय उतरा, नाही तर म्हणलं करंट लागला काय, सगळं काढायला लागलं वायर. चला आता एकदा कच्चून होऊ द्या. चला सुपारी म्हण ना, सुपारी म्हण ना. कवा म्हणतो, उद्या म्हणतो का? मूर्ख कुठला, नालाय कुठला, बेस्लम कुठला. अरे इथे ये दादा, बाबा गंध झाला. आता गवळण व्हायला पाहिजे, बाईचा ताल झालाय. आता गवळण ते झाली पाहिजे. हा हा कारण पैसे आणायला म्हणून असं म्हणून बापू. हा बापूने नुसतं माहिती फुले मांडी म्हणून गवळण झाली पाहिजे. तुमच्या जाऊन सांगतो र असं कवा म्हणतो. पोरी ह्याला हाणारे धरून माणसामध्ये लांब देऊन हाना. असं का मधून उतरलं की हाना. हा दादा. हा अरे मी काय म्हणलं, काय म्हणला? पोरांनी चांगलं म्हणले मागून. बरोबर आहे. दादाने चांगलं वाजवलं. कुंकुन दादा माझं तर माझं कोण वर्णन करते, मार खाल्ले दादा. तुझं वर्णन करू ना दादा. हा तुमच्या आईला तुमच्या जाऊन सांगितलं रे दादा मी. आता लय हानी दादा. हा आमच्या आईला जाऊन सांगितलं. आता शिकण्यात आलं दादा. मानदर्शनाचा घाट माहिती ना. ही कोण देईन ससवाडी, इकडून का सतवाडी माझं मी मुकाम करी. असं का दादा? हा जसं गेम झाला, जशी गेम झालं तशी गवळण झाली महाराज. दादा आता म्हणले त्या आदिमा शिकला गोंधळाला बोलून घ्यायला पाहिजे होता. बरोबर आहे. त्या आदिमा शिक्के बोलून झाडाला लागला नाही माता मावली. बरोबर आहे दादा. म्हणून त्या भक्ताच्या घरी कशी धावून येते बाबा. दादा तुळजापूरच्या आदिमा शिक्या भक्ताच्या घरी बाबा त्या गोंधळासाठी कशी धावून आली. आज हटलं माझं धाव गोंधळ मांडीला गाम गोंधळ गोंधळ मांडीला गाम
सारखी जतना केली रत्न सारखी जतना केली जिंदगाची अरे बाबा नियमाप्रमाणे आदिमाई शिफ्टीला जायचं म्हणलं दादा पहिल्यांदा जर जायचं म्हणलं तर फक्त काय करतो माहित नाही तुला घोटाळे होऊन द्यायचे नाही दादा म्हणून त्या आदिमाई शिफ्टीला आणि त्या ज्योतिबा राहायला जोडीने जायचंय कसं जोडी चिमणी बर असं म्हणाय पार हे म्हणायचं का म्हणून गाण्याची फरमाईश आली चिमणी माझी उडून गेली बापू घ्या दादा त्या जिजूच्या खंडेराया सुद्धा बोलून घेतल्या म्हणून त्या पालपेपरच्या खंडेरायाला कसं बोलायचं म्हणले महाराज बोल शिवा मला हरीचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि घंटीला दाबा.